हॅलो गाईज, आज आहे सॅटरडे. आज आम्ही चाललेलो आहे VI ला आणि आधीच थोडासा चिडलेला आहे कारण की त्याला यायचं नव्हतं, त्याच्यामुळे तो जरा चिडतोस. त्याला घरामध्ये बसून त्याला जरासा त्याचा TV आणि लॅपटॉपवरती रोब्लॉक्स खेळायचा होता. पण यामध्ये तो तरी पण आमच्या बरोबर आलेला आहे आणि चिडून पण आला, पण आलेला आहे. Oh my God, this is going to be tough for us. बरं अमेरिकेत नाही राहत आम्ही. बरं झालं अमेरिकेत आम्ही राहत नाहीये. अमेरिकेत जर राहत असलो तर याने आमच्या अगेन्स्ट मध्ये कंप्लेंट केली असती आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं असतं, कारण की त्याच्या मनाविरुद्ध आम्ही त्याचा व्हिडिओ घेतोय, त्याच्या मनाविरुद्ध आम्ही त्याला घेऊन जातोय. हे सगळ्या गोष्टींमुळं त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं असतं. चला, थँक गॉड. तर आज सॅटरडे असल्यामुळं आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि आम्ही आज केलेला आहे प्लॅन. आता आखाड जवळच येत आहे, तर आम्ही आखाडच चालू आहे. आखाड पार्टी आम्ही करणार आहोत. तर आज नाही करणार, पण नेक्स्ट वीक मध्ये करणार आहे. त्याचा व्हिडिओ नक्कीच आम्ही बनवणार. पण आज खास स्पेशल चाललेलो आहे आम्ही फिश, कारण की इथे आम्हाला बांगडा मिळतो. कोणीतरी सांगितलं खेकडे मिळतात, फ्रेश खेकडे. आणि अजून इथे पॉम्प्रेट पण मिळतो. एक सुपर मार्केट म्हणजे एक फिश शॉप आहे, द फिश शॉप म्हणून, त्याच्यामध्ये ते मिळतात. तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर चला ट्राय करूया म्हटलं. कोणीतरी सांगितलं होतं आम्हाला की आम्ही जाऊन तिथं जाऊन घेऊ शकतो. तर भरपूर दिवस झालं फिश मी खाल्लेली नाही. कोमल आणि आधीच तर इंडियामध्ये जाऊन आले, फिश खाल्ले, चिकन खाल्लं, मटन खाल्लं, भरपूर काही खाल्लेलं आहे कोमल आधीच. पण मी यामधलं काही खाल्ले नाही. आधीचला खेकडे खायचेत, तर आज आहे खेकड्याचा बेत. संध्याकाळी भेटतायत का? पण जर मिळाले तर नक्कीच. आम्ही जस्ट आधीच पण प्रे करतोय मागे बसून. त्याला खेकडे खायचेत, खेकड्याला खेकडे खायचेत, त्याच्यामुळे आम्ही आता जातोय खेकडे आणायला. तर जातानाच परत पुन्हा एकदा ट्रॅफिक मध्ये आम्ही फसलेलो आहे. ट्रॅफिक इज अ लाईफ लाईन ऑफ लॅगोस. बंद करा. ट्रॅफिक मधले अंडे घेतात. अंडे के फंडे. सॅटरडे हो या संडे, रोज खाओ अंडे. ही आहे येलो कलरची बस दिसते ना तुम्हाला, ही आहे लॅगोसची ट्रान्सपोर्ट, लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट. याला डॅम्फो बोलतात. लॅगोसची लाईफ लाईन आहे ही डॅम्फो, कारण की मोस्टली इथे लोक सर्वजण असे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे डॅम्फोमध्ये ट्रॅव्हल करतात. जे लांबून येतात ते डॅम्फोमध्ये येतात. आणि हे जसं इंडियामध्ये आपले बसेस चालतात, BRT बसेस किंवा अजून मोठमोठ्या बसेस, टाटाच्या बसेस, अशोक लेलँडच्या बसेस जसे चालतात, तसे इथे छोट्या बसेस चालतात. पण ही प्रायव्हेट बसेस आहेत. या भरपूर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील इथे लॅगोसमध्ये. आणि ही ट्रान्सपोर्टचं एक साधन आहे यांच्यासाठी, कारण की इथे नॉर्मली 2 व्हीलर वगैरे जास्त एक्सप्रेसवे वरती अलाउड नसते. त्याच्यामुळे हे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी अशा छोट्या बसेस यूज केले जातात. या बसेसमधून खूप लांबून लोक येतात. 2-2, 3-3 तास ट्रॅव्हल करून लोक येतात. तुमच्या बाजूला पण एक डॅम्पो आहे. माझ्या बाजूला पण एक डॅम्पो आहे. अजून एक डॅम्पो लॅगोसची लाईफ लाईन आहे, ट्रान्सपोर्ट लाईफ लाईन. याच्यामधून लोक ये जा करत असतात आपल्या घरी, परत ऑफिसला जाणं, हे सर्व याच्यामधूनच करत असतात. कारण की ज्यांच्याकडे प्रायव्हेट कार नाही आहे त्यांच्यासाठी हे एक योग्य साधन आहे येण्या जाण्याचं. आणि मेनली इथं 2 व्हीलर अलाउड नसल्यामुळं एक्सप्रेसवेवरती जास्त इथं तुम्हाला 2 व्हीलर वगैरे जास्त पाहायला नाही मिळणार. जे 2 व्हीलर पाहायला मिळतील ते रिमोट एरियामध्येच पाहायला मिळतील. जे सिटी एरियाजमध्ये मिळतील, पण ते स्ट्रीटमध्ये यूज करतात. ते एक्सप्रेसवेवरती अलाउड नसल्यामुळं त्यामुळे इथं एकही 2 व्हीलर दिसणार नाही तुम्हाला इथे.
मोस्टली 4 व्हीलर्स हा. आणि असे पब्लिक ट्रान्सपोर्ट दिसतील. 2 व्हीलरला काय म्हणतात इथे लोकल लँग्वेज? 2 व्हीलरच बोलतात इथे. नाही, ओकाडा बोलतात इथे. ओकाडा. हा सॉरी, ओकाडा बोलतात इथे लोकल लँग्वेज मध्ये 2 व्हीलर. आणि ऑटो रिक्षा पण असतात. ऑटो रिक्षाला हे केके बोलतात, कारण की केके नावाची कंपनी इथे ज्यावेळेस स्टार्टिंगला त्यांनी लॉन्च केलं होतं ऑटो रिक्षा, त्यावेळेस केके नावाची एक ऑटो कंपनी होती. त्यांनी हा ऑटो रिक्षा फर्स्ट नायजेरियामध्ये लॉन्च केला होता असं मी ऐकलं होतं. तर त्याच्यामुळे त्याला केके बोलतात. ऑटो रिक्षा केके. चलो आता मोकळा रोड. आहे फिश जिथे मिळते तिथे मार्केट आहे. तर छोटंच मार्केट आहे, एवढं मोठं नाहीये इंडियासारखं, छोटं मार्केट आहे. पण तरी पण इथे सर्व फिशेस मिळतात, फ्रेश फिश मिळतात. नंतर ना आहे, छान आहे मार्केट तसं. पण पाहूया आता कोणकोणते फिश आहेत, कारण की कोणीतरी मला सांगितलं होतं की फिश वगैरे भरपूर आहे तिथे. पाहू कोणकोणते फिशेस आहेत. लेफ्टला जायचं आहे आम्हाला. ज्यावेळेस लेफ्ट ओपन होईल आता लेफ्ट ओपन झालेलं आहे. आता पुढे आहे सिविक सेंटर. आम्ही आता मार्केटमध्ये घुसत आहोत, मार्केटमध्ये जात आहोत. आता हे आहे मार्केट, सर्वजण बसलेले आहे तिथे. लॅगोसचं फिश मार्केट. चला गाडी पार्क करून आम्ही जाणार आहोत फिश घेण्यासाठी मार्केट. चलो उतरा. आर यू कमिंग? इकडे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि चला सुभाष करून फिश शॉपला जाणार आहे. बघा फिश मार्केट बघा आमचं हे तिकडचं. मस्त मस्त मासे आहे तिथं. हॅलो. ओके, प्रॉन्स. Which fish is this? Mommy, then you have to do it. Huh? You did that. रूपा. My friend, you did it. ही म्हणते रूपा फिश. एक छोटंसं व्हेजिटेबल शॉप आहे तिकडे. What do you have? Sweets, sir? Calamari. Calamari. Other fish. Prawns. कटला. अजून हे काय? रेड स्नॅपर. Prawns. परत रेड स्नॅपर. How much for one fish? One fish like this, give me 10,000. 10,000? 10. Oh, it's too much How much cost. you pay? Huh? How much? Maybe 4,000. 4,000, not pay money. Huh? 8,000 last.
तर असं आहे फिश मार्केट. चला आम्ही बाय करतो. आता खेकडे बघतोय. सुभाष आणि मी शक्यतो खेकडे बघायला चालू होते. ब्लॅक क्रॅब आता मम्माला सांगितलं आहे ब्लॅक क्रॅब घेऊन ते पाहूया आणखी आहे तर क्रॅब आहे पण इथं ब्लॅक नाही अशा टाईपचे अशा टाईपचे समुद्री खेकडे नको आहेत आपल्याला ना. आम्हाला खाडीचे खेकडे पाहिजे त्यामुळे खाडीचे खेकड्या आता मम्मा बोलती आहे तिच्याकडे ते घेऊन येते लाईव्ह आहेत तर बघूयात. लाईव्ह नाही आहेत जिवंत खेकडे नाही आहेत ना. फ्रोझन वाले आहेत फ्रोझन वाले आहेत फ्रोझन वाले घ्यायचे मग काय करायचं काय वाटतं. फ्रोझन वाले कधी मारले असेल माहिती नाही. फ्रोझन वाले आहेत ते फ्रेश नाही आहेत. समुद्रीचे ना. काळे कुठे. काळे नाही समुद्रीच आहे. आपल्याला काळ्या पाठीचे पाहिजे. काळ्या पाठीचे नाही आहेत. काळ्या पाठीचे असे भेटले तिथे हे आहेत पण हे फ्रोझनच आहे ते फ्रेश नाही फ्रोझन आहेत. काय करायचं. हाऊ मच फॉर दिस किलो मामा. हाऊ मच फॉर दिस किलो. It's alive. Which kind of alive? You are putting. You're supposed to put block. You put blocks and you are saying alive. You know, so it's If I keep you in the block, Mama, you go alive. No, oh, Mama. अरे we want big हा मामा. Big one you give me. मम्मा आता खेकडे काढती आहे पण बिग वन मम्माला मिळतात. मम्मा, big आहे. That is small ना मम्मा. हे आमचे खेकडे. now we put block inside now. You block सुबह 1.5 किलो करू ना. 1.5 kilo you give me. Buy 2 kilo. 1.5 kilo. No. No, 2 kilo. Nobody, 2 people are there to eat only. You go come to my house. I'll come and join you. Join me. 2 kilo. No, 1.5, Mama. I don't know. 1.5 you need. Let you clean it. Open it. Yeah, we put block inside. तर अशा प्रकारे आमचे खेकडे बघा होत आहेत. ह्यांच्या पाण्याने हे धुवून घेत आहेत. पण घरी जाऊन मी स्वच्छ धुणार आहे. आणि आमचे हे खेकडे बघा. टाकून दिलाय मॅडमने. लॉबस्टर बघायचं एवढे लॉबस्टर्स झाले आपले नाही लॉस झाले. How much, Mama? किती बोलली ती. 2.5. अच्छा आता 2.5 द्यायचे का आपल्याला. Okay, yes, Mama. Mama, you make me happy. आता आम्ही चाललेलो आहे द फिश शॉपला फिश घेण्यासाठी. आम्हाला पॉम्प्लेट फिश काय तिथे मिळाली नाही. तर आता या ठिकाणी आम्ही फिश मिळते की नाही पाहूया. द फिश शॉप. द फिश शॉप.
अटलांटिकचं आहे, अटलांटिक स्ट्रीम्स लिमिटेडचं आहे हे फिश शॉप. या ठिकाणी आम्हाला बहुतेक मिळाली फिश, फ्रेश फिश. तर पाहूया, घेऊया. आधीच आपण फिश खायची आज. मला नाही खायची. आधीच तुला नाही खायची फिश? पण खेकडे तर मिळाले नाहीत आम्हाला आज. तर खेकडे मिळाले नाहीत. मिळालेच का नाही? मिळालेत की नाही आधीच खेकडे आपल्याला माहित नाही. माहित नाही. तुला खेकडे खायचे ना? आज खेकडे मिळणार. आय लव्ह सी फूड ॲक्च्युली. चला द फिश शॉपमध्ये आतमध्ये जाऊयात. इथे फ्रोझन फिश भेटतात, बघू शकतो. हे आहे प्रॉन्स, सॅल्मॉन. काय काय बांगडा आहे. हो बांगडा आहे इथे. बघितलं? हां. बांगडा आहे. हे इंडियातून येतात ना फिश? हा इंडियातून येतात. हे बांगडा येतो ना, इंडियातून येतो. मला वाटतं इथे हे पण मिळतील आपले पॉम्प्रेट जे आहेत ना, पॉम्प्रेट फिश. हे जे आहे हे ते दिसत आहे ना कोमल, हे सुरमईचे आहेत पीसेस. बघा हे जे पीसेस दिसत आहेत ते सुरमईचे आहेत. बघू काढू. सर आधीच हात किंग गेले. फिश स्टिक्स. हां. हे जे आहेत ते बांगडा आहे. हे बांगडा फिश दिसले. आणि हे जे दिसले ना हे सुरमईचे पीसेस आहेत, फ्रोझन वाले. फ्रोझन वाले पण फ्रेश नाही भेटत या मार्केटमध्ये. इकडे इथं फ्रोझन मध्ये मिळतात. हे फ्रोझन वाले भेटतात इंडियाचे फिश, पण पॉम्फ्रेट किंवा सुरमई अशी फ्रेश व्यवस्थित भेटत नाही यांच्या लोकल मार्केटला, जिथं आपण आत्ता जाऊन आलोय. हे प्रॉन्स आहेत. ओके, असे फ्रोझन फिश आहे तिथं. तर द फिश शॉपमध्ये पूर्ण अख्खा पॉपलेट मासा पण भेटतो, पण बघूयात आपण आहे का. बघू शकता हे. फ्राईज वगैरे पण ठेवतात हे. सुरमई नाहीये. सुरमई का आलेली नाहीये. सुरमई नाहीये का? होती त्यांच्याकडे सुरमई असं ते बोलतायत अगोदर. म्हणजे मे महिन्यामध्ये होती त्यांच्याकडे सुरमई, पण आता त्यांच्याकडे संपलेलं आहे. आता फक्त बोलतात ते किंगफिश म्हणजे सॉरी पॉम्प्रेट नाही आहे. सॉरी कन्फ्युजन झालं माझं. पॉम्प्रेट नाही आहे, तर किंगफिश आहे स्लाइस. चिली फिश नाही आहे. तर चिली फिश का? मॅक्रेल म्हणजे बांगडा आहे. बांगडा आणि किंगफिश हे दोनच. किंगफिशमध्ये पण स्लाइसमध्ये आहे, पण पॉम्प्रेट नाही आहे. पॉम्प्रेट त्यांच्याकडे मे मध्ये होती, पण आता संपलेली आहे असं बोलतात. अच्छा, चला बघूया मग आपण आता सुरमईच घेऊया मग, कट केलेली स्लाइस्ड वाली. तर इथे हां सुरमई घेऊया. आता मी ही सुरमई घेते. हां ही घे. जरा फ्रेश वाटतं, मोठे पण आहेत तुकडे घेते आणि फ्रेश वाटतंय जरासं. हो फ्रेश इथे बघा. फ्रोझनच आहे. हे काय आहे? हे तिसरे असतात या ना. घिसरे पण मिळायला लागले इथे. अरे बापरे. तिसऱ्या घिसऱ्या. आणि आता ही फिश हे जे दिसतंय ना हे घेऊया पॅकेट आता लॅटिन जरा. सुरमई आपण सुरमईचे 1 पीसेस घेऊन जाऊया. मस्त सुरमई फिश बघूया. सुरमई आणि खेकडे. ती 13,000 नायराची आहे. 13,750. अच्छा फ्रोझन फ्रेश अर्धा किलो आहे. अर्धा किलो. हां ओके ओके 500 ग्रॅम फिश अँड वॉटर. चालेल.
तर मी बिल करतो. फ्रॉम वेअर इट केम फ्रॉम सर? फ्रॉम इंडिया विच प्लेस? यू डोंट नो? मुंबई. हा, ओके ओके. हे म्हणतायत की इंडियावरून आलेली फिश आहे आणि मस्त काप आहेत बघा, मोठे मोठे. ओरिजिन इंडियाच इथे बघा. इन्ग्रेडियंट्स फिश अँड वॉटर. त्यात काही प्रिझर्वेटिव्स वगैरे काही टाकलं नाही आहे, असंच आहे. फिश घेतलेली आहे सुरमई फिश शॉप. काय घेतोय तू आता इथे? काहीच नकोय. चला ठीक आहे मग, चला बाहेर, लेट्स गो. आता पुढे काय आहे? लाईव्ह फिश मध्ये आपण जाणार आहे. इथे ब्रिज वरती लाईव्ह फिश मिळते. कधी कधी तर फ्रेश क्रॅब पण मिळतं. लाईव्ह क्रॅब लाईव्ह. तर फिश मार्केट बघूया आता कोणकोणते फिश आहेत. छोटे छोटे मिळतात इथं, फ्रेश असतात पण. फ्रेश असतात इथे जे पण मिळतात ते फ्रेश मिळतात. याच्यामध्ये काही असतात फ्रोझन पण. पाहूया तर कोणकोणते आहेत. मग तू उतरते का? कारण की मी ड्राईव्ह करतोय, त्याच्यामुळे मी काय उतरू नाही शकत गाडीतून. चला आधीच तू उतरणार आहे. वा, सुरमई इथं. सुभाष, सुरमई इथं अख्खी. हो, सुरमई दिसतीये. तर सुरमई भेटते पण लॅगोसमध्ये फ्रेश पॉम्फ्रेट नाही भेटत. They buy this one. विच फिश इज दिस? No, they buy this one like this. They buy. ओके, टुगेदर. Yeah. टुगेदर. बघू शकता ताजे मासे आहेत इकडे. आणि आदिश पण उतरला आहे गाडीतून क्युरिओसिटीसाठी. आदिशची क्युरिओसिटी. आय एम जस्ट चेकिंग, आय एम लुकिंग अराउंड. आय विल कम बॅक. तर हे बघू शकता मासे. बाराकुडा. विच वन इज दिस? व्हाईट स्नॅपर. ते पण आहेत. नो क्रॅब्स. नो क्रॅब्स. हे पॉपलेट सारखे दिसतात मासे, पण वेगळे असतात. दॅट इज नॉट पॉम्फ्रेट. किंगफिश तर चांगली वाटते. हे पॉपरेट नसतात, वेगळे लागतात टेस्टला. हे मुलेट, मलाइट. इज इट फिश? हाउ मच फॉर दिस? वन 15. एक फिश 15,000ची बोलतायत इथे. I'll come back. तर परत जाते मी इकडे. माघारी. आणि बघू शकता हा ब्रिज आहे वरती पाण्यावरचा. This one how much you say? This one how much? Only one fish. This one how much? 12,000. 12 is too much na. 12 is too much. 12,000 नायरा सांगतायत, पण जास्त वाटतायत मला. ठीक आहे, आपण तसं पण
द फिश शॉपमध्ये घेतलेली फिश आहे आपल्याकडे. तर ह्याच्यापेक्षा बेटर असेल कारण हे व्यवस्थित हाताळत नाही. बघू शकता फ्रेश नाही एवढी नीट वाटली नाही मला. आणि हा कलर असतो, कलर लावतात ही लोक. ठीक आहे चला जायचं आदेश. बाबा डू यू हॅव क्रॅब्स, ब्लॅक क्रॅब, क्रॅब्स नो? बाबा दिस वन 4,000 agree? Last price. Last is 12. Ali for 10. Ah. Ali for 10. थँक्यू बाबा. चला तर अशा प्रकारे आम्ही तिन्ही ठिकाणं दाखवली तुम्हाला लॅगोसची जिथे फिश भेटतात. एक फ्रोझन फिशवालं शॉप, ते द फिश शॉप, आणि ही छोटंसं मार्केट भरतं ब्रिजच्या वरती. तर हे आत्ता पाहिलं आपण. आणि सर्वात पहिलं पाहिलेलं जिथे आपण क्रॅब्स घेतले तर ते आहे थोडं बऱ्यापैकी मोठं असं फिशचं मार्केट. आणि आता निघालोय आम्ही परतीच्या प्रवासाला. परत चाललोय घरी. आणि आदिश आहे बरोबर का मागे आहे. तर आदिशचे खेकडे घेतलेले आहेत आणि आदिशला भूक लागली आहे त्यामुळे थोडासा तो नरमला आहे, शांत आहे. त्याला वाटलं बाहेरचं खायला भेटणार त्याला, पण नाही. आता तो घरी जाऊनच खाणार आहे. घरी जेवण बनवलेलं आहे. तुम्ही माझं कॉन्टेंट नाही टाकायचं परत चाललेलं आहे. तुझं काय कॉन्टेंट? माझं व्हिडिओ घेतात. सॉरी टाकलं तर बर. फिश घेऊन आता आम्ही चाललेलो आहे घरी परत. आणि आम्ही फिश घेतली, सुरमईचे पीसेस घेतलेत अर्धा किलोचे. आणि खेकडे 1.5 किलोचे खेकडे घेतलेले आहेत. मस्त काळ्या पाठीचे खेकडे आहेत. आणि घरी जाऊन आता मस्तपैकी सॅटर्डे असल्यामुळे थोडासा चमचमीत वाला बेत आहे आमचा. कारण की सॅटर्डे म्हटलं की थोडंसं तोंडाला पाणी सुटतं आणि असं वाटतं काहीतरी खाऊया नॉनव्हेज. आणि आदिशची पण इच्छा होतीच तसं की नॉनव्हेज खाणार आहे, कारण की त्याला खेकडे खायचेच होते. जर खेकडे मिळाले नसते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आणि खूप मोठं महायुद्ध आमच्यामध्ये आदिशच्या आणि कोमल आणि माझ्यामध्ये झालं असतं. कारण की आदिशला खेकडे आज खायचेच होते कसल्याही परिस्थितीत. त्याची इच्छा झाली होती. लास्ट टाइमला आपण इंडियामध्ये असताना त्याला खेकडे मागितले आणि त्याला मिळाले खेकडे. पण त्या ठिकाणी मस्त फ्रेश खेकडे होते. पण आता या ठिकाणी थोडेसे फ्रेश आहेत खेकडे, पण थोडंसं फ्रेश एवढे वाटले नाहीत ते. तरी पण आता खायचे तर होते आदिशला, त्याच्यामुळं घ्यायला तर पाहिजेत. नसते घेतले तर अगोदर सांगितलंच काय प्रॉब्लेम झाला असता. एनिवे चला घरी जाऊया. गोईंग बॅक.